पद्मश्री डॉक्टर लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालय नेत्र उपचार आणि संशोधन संस्था या नूतन उपक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं ते आपल्या सगळ्यांचेच लाडके नेते महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब, आमचे नेते राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आमचे स्नेही आणि पशुसंवर्धन दुग्ध विकास व क्रीडा मंत्री आदरणीय सुनील केदारजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते सामाजिक न्याय मंत्री आदरणीय धनंजय मुंडेजी, आमच्या सगळ्यांचेच सहकारी स्नेही युवा मंत्री आदरणीय आदित्य ठाकरेजी, माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय पंकजाताई मुंडेजी, प्रीतमताई मुंडेजी, एबीपी माझाचे प्रमुख राजीव खांडेकर, अतुल कुलकर्णी, आमदार दराडे, ज्यांच्या प्रेरणेनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्या आदरणीय माई, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते माझे स्नेही आणि आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडके पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेजी, डॉक्टर विठ्ठल लहाने, लहाने कुटुंबीय, उपस्थित सगळेच खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी, डॉक्टर मेहता, डॉक्टर मनियार, डॉक्टर कोठारी, डॉक्टर गोयल, व्यासपीठावरील इतर सारे मान्यवर, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि अतिशय भावनापूर्ण हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। अनेकांची भाषणं या ठिकाणी झाली, अनेकांनी आपले विचार व्यक्त केले। डॉक्टर तात्याराव लहाने यांचं कोणत्या शब्दांमध्ये कौतुक करावं हे शब्द सुचत नाहीत। मी लहानपणापासून त्यांचं नाव ऐकलंय। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या समवेत त्यांचा निकटचा आणि जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे। आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचे अगदी पारिवारिक संबंध हे आपण ओळखून आहोत आणि म्हणून मला विशेषतः त्यांचा अभिमान याच्यासाठी आहे की ते लातूरचे सुपुत्र आहेत।
आणि लातूरचा सुपुत्र काय करू शकतो हे आपण आता इथं सगळे बारकाईने पाहतोय. सुनील केदारजी यांनी दृष्टी आणि दृष्टिकोन या संदर्भामध्ये अतिशय अचूक भाष्य केलं आणि ते डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या या सोहळ्यामध्ये आपल्याला कळाल्याशिवाय राहत नाही. दृष्टी काय? व्यासपीठासमोर जी आपल्याला दिसते ती दृष्टी आणि व्यासपीठावर जे आपल्याला दिसतंय तो दृष्टिकोन. आणि महाराष्ट्राची ही परंपरा आहे. अलीकडे काय चाललंय याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती ही आहे. व्यासपीठाकडे जर आपण पाहिलं आणि व्यासपीठावर जो दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतोय, खरं म्हणजे आल्यापासूनच मी तो विचार करत होतो की हा दृष्टिकोन पूर्ण आहे. पण नंतर अगदी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बाळा नांदगावकर या ठिकाणी आले आणि आता तो दृष्टिकोन परिपूर्ण झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा एखादा कार्यक्रम होतोय, राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एका व्यासपीठावर एकत्र येणं याचा साक्षात्कार आज आपल्याला या ठिकाणी होतोय. आणि म्हणून डॉक्टर लहानेंनी सांगितलं की अनेकांना त्यांनी म्हणजे ते भेटले नाहीत, फोनही केला नाही, तरीही सगळे हजर राहिलेले आहेत. म्हणजे तुमच्या खात्याच्या मंत्र्यासकट, म्हणजे तुमचा किती दबदबा आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही. आणि आज अनेक बाबींचा साक्षात्कार मला झाला. आमचे सख्खे शेजारी पंकजाताई, धनुभाऊ, इथं आल्यानंतर मला असं जाणवलं की तुमचं बरं चाललंय. आम्हीच बेजार आहोत. म्हणजे धनुभाऊनं बोलवलं तर काय करावं, कसं करावं, पंकजाताईंना काय वाटेल, पंकजाताईंनी बोलावलं तर विचार यावा की धनुभाऊला काय वाटेल. आता तुम्हाला काहीही वाटत नाहीये, तेव्हा आता आम्हाला सुद्धा यापुढं काही वाटणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या घरोब्यामध्ये आम्हालाही सामील करून घ्या. आणि आनंद आहे याचा. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. ज्यांच्या नावाने हे रुग्णालय या ठिकाणी डॉक्टर तात्याराव लहाने साकारत आहेत, आदरणीय रघुनाथराव मुंडे, देर इज अ फादर, देर इज अ गॉड फादर. रघुनाथराव मुंडे हे आपले गॉड फादर आहेत असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. ज्यांनी तात्याराव लहानेंना घडवलं, अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी आधार दिला, त्यांच्या नावाने हे रुग्णालय तुम्ही या ठिकाणी उभं करताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे त्यांच्याकडे फादर, गॉडफादर आणि एक विलक्षण उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की त्यांची आई, मदर अँड गॉड मदर, शी इज बोथ.
आई एकदा जन्म देऊ शकते हे आपल्याला माहिती आहे, पण आई दोनदा जन्म देऊ शकते हे आपल्याला आज लक्षात येतं. आणि म्हणून त्या आईचे किती कौतुक करावेत तेवढे कमी आहेत. खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अशा आईच्या चरणी नतमस्तक होणं आणि अशा आईला वंदन करणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून माईला लाख लाख प्रणाम आणि लाख लाख सलाम. खरं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांच्या छत्रछायेखाली डॉक्टर टी.पी. लहाने, डॉक्टर तात्याराव लहाने हे घडले. सामाजिक जीवनामध्ये राजकीय आधार, राजकीय पाठबळ हे आवश्यक असतं आणि ते पाठबळ आदरणीय शरद पवार साहेबांच्याकडनं त्यांना लाभलं. आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी असे अनंत लोक घडवले. अनेकांनी आज त्यांचं कौतुक या कार्यक्रमामध्ये केलं. आणि मलाही महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेवर आलं, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य हे खातं आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्याकडे सुपूर्द केलं. आणि त्या क्षणापासून डॉक्टर तात्याराव लहाने यांचा निकटचा सहवास हा माझा सुरू झाला. आणि अनेक वेळा आदरणीय शरद पवार साहेबांच्या बद्दल अनेक किस्से, अनेक उदाहरणं मी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडनं ऐकलेले आहेत. पद्मश्री देऊन जेव्हा त्यांचा सन्मान करण्यात आला तेव्हा तोही किस्सा त्यांनी मला सांगितला. मी धनुभाऊने ज्याचा उल्लेख केला, 2.25 लाख शस्त्रक्रिया त्यांनी ज्या केलेल्या आहेत, लाखावी शस्त्रक्रिया जेव्हा ते करत होते तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आणि माझ्या जिल्ह्याचा सुपुत्र जेव्हा लाखावी शस्त्रक्रिया करतोय हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या 5-6 मंत्र्यांना संवेद घेऊन ज्या वॉर्डमध्ये, ज्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाखावी शस्त्रक्रिया होती तिथे समक्ष आपल्या डोळ्यांनी त्यांनी ती शस्त्रक्रिया होत असताना पाहिली. हा देखील किस्सा त्यांनी मला आवर्जून सांगितलेला आहे. आणि त्या काळामध्ये सामाजिक अंग ज्यांनी जोपासलं अशा सामाजिक कार्यकर्त्याला भारताच्या सर्वोच्च सन्मानानं आपण पुरस्कृत केलं पाहिजे असा विचार त्या काळामध्ये झाला. आणि मला आभार व्यक्त करावेसे वाटतात आदरणीय शरद पवार साहेबांचे, आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचे, आदरणीय सोनिया गांधींचे, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे, आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे, की त्या काळामध्ये आपल्या एका सामाजिक कार्यकर्त्याला, आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्रशल्य चिकित्सकाला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित त्या काळामध्ये करता आलं. आणि लातूरमध्ये फार पद्मश्री, पद्मविभूषण असे पुरस्काराने सन्मानित झालेले व्यक्तिमत्व नाहीत. तुम्ही पाहिले आहात डॉक्टर तात्याराव लहाने यांना हा बहुमान, हा जो लाभलेला आहे तो पहिल्यांदा या ठिकाणी लाभला आहे हे देखील मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यांचं असंच कार्य पुढच्या काळामध्ये देखील सुरू राहील याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही.
ते संचालक म्हणून कार्यरत राहिले वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या विभागाचे. आणि खरं म्हणजे मी मंत्री असताना तुम्ही रिटायर होणं हे काही माझ्या मनाला देखील रुचत नाही. पण एक वयोमर्यादा झाल्यानंतर शासकीय नोकरीमध्ये आपल्याला काही पथ्य पाळावे लागतात. आणि 64व्या वर्षी मला असं वाटतं तुम्ही रिटायर झाला आणि आता जी वैद्यकीय शिक्षण विभागाची पोस्ट ग्रॅज्युएट आय इन्स्टिट्यूट ही जी आपल्याला साकारायची आहे त्याचं काम ते पाहतायत. आणि म्हणून आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्राची वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ आय सायन्सेस अशी एक संस्था आपण साकारावी अशी साधारणतः अपेक्षा आपल्याकडनं आहे. आणि खरं म्हणजे पंकजाताई मला शेजारी व्यासपीठावर बसलेलो आहोत आणि मला त्या असं सांगत होत्या की तुमची राजकारणात येण्याची इच्छा आहे असं त्या मला सांगत होत्या. नाही, किंबहुना साधारणतः तुम्ही त्यांना ज्या लेन्स दिलेल्या आहेत त्या लेन्समधून त्यांना असं दिसत असावं. हो ना, शक्यता. आणि खरं म्हणजे रिटायर सुद्धा केव्हा व्हावं म्हणजे तोही योगायोग हा फार महत्वाचा आहे. राज्यसभेच्या जागा आता कालावधी काही राज्यसभेच्या जागेचा संपुष्टात येतोय, काही विधान परिषदेच्या जागांचा सुद्धा कार्यकाळ संपुष्टात येतोय. असं म्हणताच संजय दौंड यांनी डोकं खाजवायला सुरुवात केलेली आहे. असं काही म्हणजे एकदम असं काही होईलच असं नव्हे आणि झालं तरी काही फार अडचण आहे असंही नाही. त्यामुळं शेवटी एवढा विलक्षण मित्रपरिवार असल्यानंतर म्हणजे आता 6व्या जागेची चर्चा आहे. 6वी जागा. आता ती जी 6वी जागा आहे ती फार चमत्कारिक आहे. आता त्या 6व्या जागेतनं कोण विजयी होणार आहे हे आता महाराष्ट्र फार बारकाईनं एबीपी माझा सकट उघडा डोळे बघा नीट आता हे सगळं सुरू होणार आहे. पंकजाताईंना महाविकास आघाडीमध्ये यावं असंही निमंत्रण या ठिकाणी दिलं. खरं म्हणजे त्या भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व करतात आणि साधारणतः मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष निश्चितच त्यांच्या कार्याची, आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्याची आणि एकंदरीतच आता हा कार्यक्रम संपल्यानंतर किती ब्रेकिंग न्यूज म्हणजे एका कार्यक्रमामधून एक ब्रेकिंग न्यूज आपण समजू शकतो, पण एका कार्यक्रमातून अनेक ब्रेकिंग न्यूज हे फक्त डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याच कार्यक्रमातून होऊ शकतं. आणि खरंच मला आज मनापासूनचा आनंद होतोय. म्हणजे आज देशमुख इथं आहेत, मुंडे इथं आहेत, थोरात इथं आहेत, ठाकरे इथं आहेत, केदार इथं आहेत, आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी इथं आहे उपस्थित आहेत. त्यामुळे ही जी काही अक्रॉस पॉलिटिकल सर्कल्स अँड अक्रॉस सोसायटी
डॉक्टर टी.पी. लहाने यांची जी पोच किंवा रीच ही तयार झालेली आहे याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आज या निमित्तानं त्यांना एवढ्याच शुभकामना देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाष्य करावं असं नव्हे. ज्या कॅम्प्सचा उल्लेख करण्यात आला, ही इज मास्टर ऑफ आय कॅम्प्स. म्हणजे काल परवा लातूरमध्ये आय कॅम्प त्यांनी घेतला आणि तिथं देखील जिल्ह्यामधले हजारो गरजू ज्यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या त्या सगळ्यांना, अगदी ज्याला दिसत नाही त्याला दृष्टी देणं, एक विलक्षण काम आपण या ठिकाणी करताय. याबद्दल आपल्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लहाने परिवार, तुम्ही खरं म्हणजे डॉक्टर लहाने आमच्या सगळ्यांच्या पुढे आहात. अहो, लहाने परिवारामध्ये तुमची प्रेरणा घेऊन 12 डॉक्टर झाले. म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची प्रेरणा घेऊन सुद्धा 2-3 आमदाराच्या पुढे आम्ही नाही गेलो. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा घेऊन सुद्धा 2-3 आमदाराच्या पुढे नाही अजून जाता आलं. आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची प्रेरणा घेऊन सुद्धा 2-3 आमदार खासदार एका परिवारामध्ये, पण तुम्ही 12. तेव्हा आता या क्षेत्रामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं, मला खात्री आहे की तुमचा उपयोग हा आता समाजाला न्याय देण्यासाठी, कायदे तयार करण्यासाठी करून घेतला पाहिजे. आणि आदित्य ठाकरेजी त्यांनी असं सोतोवाच केलेला आहे की हे जे काही नेत्र रुग्णालय जे जागतिक दर्जाचं करायचं आहे ते वरळीमध्ये करणार आहेत असं मी ऐकलं, किंवा वरळीमध्ये व्हावं अशी त्यांना आग्रही विनंती आहे. आणि ते मुंबईत झालं पाहिजे, जे आपण तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ते आपण साकारू शकतो. आज महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जन्माला आलेला आपला माणूस आंतरराष्ट्रीय दर्जाचं नेत्र रुग्णालय हे जर महाराष्ट्रामध्ये साकारू शकला तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की डॉक्टर लहाने यांच्यासाठी आम्ही काहीतरी करू शकलो असं आपल्याला मानता येईल. मी या क्षणी आपल्या सगळ्यांना या शुभेच्छा व्यक्त करतो. रघुनाथ नेत्रालय, नेत्र उपचार व संशोधन संस्था या नव्या उपक्रमाला माझ्या आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.